आत्मवंदन सर्वांना. आपल्या आजच्या योगी कथामृतच्या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. काल आपण 4थ्या चॅप्टर पर्यंत बघितलं. काल आपला 4था चॅप्टर संपलाय. आज आपण 5वा घेणार आहोत, ज्याचं नाव आहे गंधबाबांचे चमत्कार प्रदर्शन. या प्रकरणामध्ये परमहंस योगानंदांची भेट गंधबाबा म्हणून आहेत त्यांच्याशी झाली, त्याचं वर्णन केलेलं आहे. तर आपण आज ते बघणार आहोत. हा थोडासा छोटा आहे चॅप्टर. पुढचा पण आपण थोडासा जर वेळ राहिला तर कंटिन्यू करू. तर सुरुवात करूयात आजच्या गंधबाबांचे चमत्कार प्रदर्शन या 5व्या प्रकरणाला. या विश्वात प्रत्येक गोष्ट परिपक्व व्हावयास एका विशिष्ट ऋतूची जरुरी असते व प्रत्येक ऋतू साध्य व्हावयास एक विशिष्ट वेळ यावी लागते. हे जे वाक्य आहे हे सॉलोमन या फिलॉसॉफरनं म्हटलेलं आहे. सॉलोमनचा उल्लेख आपल्या डॉक्टर नेरुदाच्या पण इंटरव्ह्यूमध्ये झाला होता. तर सॉलोमन म्हणजे कोण आहे हा? तर हा एक ख्रिस्तपूर्व 10व्या शतकातला इस्रायलचा पराक्रमी राजा होता. त्याने इतक्या शहाणपणाने व न्यायीपणाने राज्य चालवले की आज देखील एखाद्या शहाण्या माणसाला सॉलोमन म्हणून संबोधलं जातं. तर हे जे वाक्य आहे ते सॉलोमनचं आहे की ह्या विश्वात प्रत्येक गोष्ट परिपक्व व्हावयास एका विशिष्ट ऋतूची जरुरी असते आणि व प्रत्येक हेतू साध्य व्हावयास एक विशिष्ट वेळ यावी लागते. सॉलोमनचे हे शहाणपणाचे शब्द माझे समाधान करू शकले नाहीत. घरातून जेव्हा मी बाहेर पडे तेव्हा मला माझा नियुक्त गुरु भेटतोय की काय हे मी आसपास धुंडाळीत बसे. पण माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत माझा मार्ग व माझ्या गुरुचा मार्ग हे एकमेकांस भेटले नाहीत. अमरचे व माझे हिमालयातील पलायन आणि माझ्या आयुष्यात श्री युक्तेश्वरांचे झालेले आगमन तो दिवस या 2 वर्षात यामध्ये 2 वर्षाचा काळ लोटला. या दरम्यानच्या काळात मला अनेक साधू पुरुष भेटले. गंधबाबा, शेरबाबा, नगेंद्रनाथ बहादुरी, मास्टर महाशय आणि सुप्रसिद्ध बंगाली शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस. गंधबाबांशी माझा जो संबंध आला तो 2 प्रसंगांनी, एक सुसंगत व दुसरा विनोदी. ईश्वराचे स्वरूप साधे आहे, बाकी सर्व गुंतागुंतीचे आहे. निसर्गाच्या या सापेक्ष विश्वात शुद्ध मूल्याची अपेक्षा करू नकोस. काली मातेच्या मूर्तीपुढे देवळात मी जेव्हा शांतपणाने उभा राहिलो तेव्हा माझ्या कानात हे वरील तत्वज्ञान सांगणारे शब्द हळूवारपणे गुणगुणले गुणगुणलेले ऐकू येऊ लागले. काय वाक्य होतं ते? ईश्वराचे स्वरूप साधे आहे, बाकी सर्व गुंतागुंतीचे आहे. निसर्गाच्या या सापेक्ष विश्वात शुद्ध मूल्याची अपेक्षा करू नकोस. जेव्हा परमहंस योगानंद काली मातेच्या मंदिरात गेले होते आणि मूर्तीसमोर उभे होते तेव्हा मागून त्यांना हळुवारपणे हे शब्द कानावर पडले. तर इथं काली मातेचा उल्लेख त्यांनी असा केला की काली माता हे निसर्गातील शाश्वत तत्वाचे प्रतीक आहे. परंपरेनुसार तिचे जे चित्र काढतात ते चतुर्भुज असून ईश्वर स्वरूप अशा शिवाच्या देहावर किंवा अनंत स्वरूपावर ती उभी केलेली असते. कारण की निसर्गाचा किंवा या दृश्यमान अशा जगताचा सारा प्रपंच या सुप्त अव्यक्त मुळातून उभारला गेलेला आहे. हे 4 हात म्हणजे 4 मूलभूत गुण, 2 विधायक व 2 विघातक. सृष्टीची रचना द्वैतावर उभारलेली आहे हे ते हात दर्शवतात. द्वैत म्हणजे आपण जे चांगलं वाईट वगैरे असं जे म्हणतो ना, 2 द्वंद्व, ते ते द्वैताबद्दल इथं त्या हातांचं वर्णन तसं सांगितलंय. तर अशा पद्धतीनं परमहंस योगानंद जेव्हा काली मातेच्या मंदिरात मूर्तीसमोर उभे होते तेव्हा त्यांना मागून हे शब्द ऐकू आले की जे काही ईश्वराचं स्वरूप आहे ते खूप साधं आहे आणि बाकी सर्व जे काही आहे ते गुंतागुंतीचं आहे आणि निसर्गाच्या या सापेक्ष विश्वात शुद्ध मूल्याची अपेक्षा करू नकोस. मी पाठीमागे वळून पाहिले तर एक उंच अशी व्यक्ती माझ्या समोर उभी होती. त्या व्यक्तीच्या अंगावरचे वस्त्र किंवा त्याचा अभाव हे ती एक भटकणारी साधू व्यक्ती असावी हे दर्शवित होते. माझ्या मनात विचारांचा गोंधळ उडालेला आहे हे तुम्ही बरोबर ताडले. मी कृतज्ञता दर्शवणारे स्मित केले. निसर्गाची ही 2 रूपे भद्र व रौद्र, त्यामध्ये जो गोंधळ माजून राहिलेला आहे त्याचे प्रतीक म्हणजे ही काली माता. हिच्या या स्वरूपाने माझ्यापेक्षा अधिक सुज्ञ माणसांना सुद्धा विस्मयात टाकलेले आहे. तिच्या या गूढ स्वरूपाचे फार थोड्यांना आकलन झाले आहे. शुभ व अशुभ यांच्या रहस्याचे हे न सुटणारे कोडे प्रत्येक बुद्धिमंतापुढे स्फिंक्स राक्षसीसारखे समोर उभे ठाकलेले आहे.
हे कोडे सोडविता न आल्यामुळे पुष्कळांना अगदी थेबसच्या काळातल्यासारखा देहदंड सोसावा लागला आहे. एखादी दुसरी उच्च श्रेणीची व्यक्ती हा पराभव मान्य करीत नाही. द्वैत स्वरूपी मायेमधून ती अद्वैताचे निर्मळ सत्य शोधून काढीत असते. आता याच्यामध्ये ते जे साधू भेटले परमहंसांना, त्यांनी या मूर्तीचं गूढ जे काही स्वरूप आहे, त्याच्याबद्दल सांगितलं, की या गूढ स्वरूपाचं फार थोड्यांना आकलन झालं आहे आणि शुभ-अशुभ या रहस्याचं हे न सुटणारं कोडं जे आहे, ते प्रत्येक बुद्धिमंतापुढे स्फिंक्स राक्षसीसारखे समोर उभे टाकलेले आहे. तर ही स्फिंक्स राक्षसी म्हणजे काय आहे? त्यांनी सांगितलं, की स्फिंक्स हे ग्रीक पुराणातील भयंकर प्राणी होत. स्फिंक्सचे डोके स्त्रीचे असून शरीर सिंहाचे व कुत्र्याचे असते व तिला पंखही असतात. हिची आख्यायिका अशी होती, की ग्रीसच्या थेबस नावाच्या प्राचीन शहराजवळ ही राही आणि तिच्याजवळून जाणाऱ्या लोकांना ती प्रश्न विचारी व त्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे आल्यास ती त्यांना खाऊन टाकी. तर त्या साधू महाराजांनी हे जे काही न सुटणारं कोडं आहे, त्याचं वर्णन स्फिंक्स या राक्षसासारखं केलेलं आहे. कारण ते कोडं असं आहे, की शुभ-अशुभ म्हणजे जे काही गूढ स्वरूप आहे त्या कालीमातेचं, ते या स्फिंक्स राक्षसीप्रमाणे आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि त्यांनी सांगितलं, की खूप थोड्या जणांना त्याचं आकलन झालंय आणि ते थेबसच्या काळातला देहदंड म्हणजे थेबसचा काळ म्हणजे या स्फिंक्स राक्षसीसारखं त्यांनी म्हटलंय, की ती जशी प्रश्न विचारते आणि जर का उत्तर नाही आलं तर खाते, तशाप्रमाणे तो देहदंड अशा पद्धतीनं तो सोसावा लागला आहे, असं त्या साधूंनी सांगितलं. आणि दुसऱ्या उच्च श्रेणीची व्यक्ती हा पराभव मान्य करीत नाही. द्वैत स्वरूपी मायेमधून ती अद्वैताचे निर्मळ सत्य शोधून काढीत असे. आता इथं मायेचा अर्थ असा सांगितलाय, की शब्दशः अर्थ मापन करणारा आणि माया म्हणजे जादूची शक्ती, जी सृष्टीमधील असीमत्व व अभिन्नत्व यामध्ये सीमित्वाचा व भिन्नत्वाचा भास निर्माण करते. म्हणजे आपण म्हणतो ना, की कंपॅरिझन किंवा 2 गोष्टीमध्ये समानता आणि भिन्नता दाखवणारी जी कन्सेप्ट असते, त्याला इथं माया असं म्हटलेलं आहे. तुम्ही अगदी खात्री झाल्यासारखे बोलत आहात महाराज, असं परमहंस योगानंद त्या साधूंना म्हटले. ज्ञान मिळवण्याचा अत्यंत दुःखदायक मार्ग म्हणजे जो प्रामाणिक आत्मनिरीक्षण करण्याचा आहे, त्याचा मी दीर्घकाळपर्यंत प्रयोग केलेला आहे. बघा त्यांनी काय सांगितलं, की ज्ञान मिळवण्याचा अत्यंत दुःखदायक मार्ग म्हणजे जो प्रामाणिक आत्मनिरीक्षण करण्याचा आहे. म्हणजे साहजिक आहे आपण या द्वंद्वात, या मायेत, या ज्या काही दुनियेत आहे, तिथं इतकं सोपं आहे हे म्हणजे हा ज्ञान मिळवण्याचा मार्ग, पण आपण तेच ज्ञान मिळवण्यासाठी किती भटकतोय. म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख, त्याला उपमा दिली, की अत्यंत दुःखदायक मार्ग. म्हणजे कुठला? आत्मपरीक्षण करून. म्हणजे जर ज्ञानच मिळवायचं आहे ना, तर आत्मपरीक्षण केल्यावर जे आपण बाहेर शोधतोय ज्ञान, ते आपल्याला आतनंच मिळायला लागतंय. हे त्यांना सांगायचंय आणि ते त्याला म्हणून म्हणतात, की अत्यंत दुःखदायक मार्ग. कारण इतका सोपा असून लोकं म्हणा किंवा आपल्यासारखी माणसं तो बाहेर भटकत शोधतायत, बरोबर? तर ते पुढे म्हणतात, की याचं मी जे काही ह्या आत्मपरीक्षणाचा जो काही प्रयोग आहे, तो मी दीर्घ काळापर्यंत केलेला आहे. आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःच्या विचारांचे निष्ठुर अवलोकन, समालोचन. हे मोठे कडक असून स्वतःची अस्मिता अगदी गदगदून हलवून टाकणारे आहे. अहंतेचा अगदी चक्काचूर होऊन जातो. पण असे हे आत्मपृथक्करण प्रामाणिकपणे केलेले गणितातील प्रमेयाप्रमाणे द्रष्टे निर्माण करते. आमचे म्हणणे हे असे आहे, आम्हाला हे मान्य आहे किंवा हे मान्य नाही अशा वृत्तीतून अहम मान्यतेचा प्रादुर्भाव होतो व हे अहम मान्य ईश्वर व हे सारे विश्व याबद्दल आपल्या स्वतःचाच अशा काही वेगळ्या कल्पना बांधित असतात व त्या ते खऱ्या म्हणतात. बघा किती सुंदर म्हणजे इथं वर्णन केलंय त्यांनी म्हणजे त्या साधूंनी म्हणजे हे गंधबाबाच. तर ते काय म्हणतात, की एकतर त्यांनी सांगितलं आत्मपरीक्षण म्हणजे खूप अत्यंत दुःखदायक मार्ग त्याला म्हटले त्यांनी आणि त्याच्यापुढे त्यांनी पूर्ण आपण जे काही अभ्यासात शाळेत जे काही शिकलोय, गणित, प्रमेय त्याचं सगळ्याचं त्यांनी त्याला उपमा देऊन बरोबर व्यवस्थित सांगितलंय, की आत्मपरीक्षण म्हणजे काय? आता सायन्स आपण बेसिक विज्ञान शिकलो असेल, तर त्याच्यात पृथक्करण होणं म्हणजे माहिती आहे आपल्याला. पृथक्करण होतं म्हणजे काय करतात? खाली पाणी किंवा आपल्या निसर्गात पण जेव्हा उन्हाळा येतो, तेव्हा पाणी आहे ते तापतं आणि त्याची वाफ होऊन वरती जातं, ढग बनतात आणि मग पाऊस पडतो. ह्याला त्यांनी जे आत्मपरीक्षण करणं आहे, आत्मनिरीक्षण करणं आहे, त्याला पृथक्करण म्हटलं. पृथक्करण म्हणजे काय? एकदम कडक-कडक ऊन तापतंय आणि तेव्हा जेव्हा ती पाण्याची वाफ होते, त्याला पृथक्करण म्हणतात.
तर जेव्हा आत्मनिरीक्षण आपण करायला लागतो तेव्हा इतका म्हणजे त्रास म्हणू शकतो आपण त्याला, किंवा ते इतकं सोपं नाही आहे ते पृथक्करण होणं. तर ते पृथक्करण जेव्हा होतं तेव्हा ज्ञान प्राप्त होतं, असं त्यांनी त्याचा उल्लेख म्हणजे वर्णन केलं. आणि त्यांनी सांगितलं की एखाद्या म्हणजे हे प्रामाणिकपणानं केलं जर आपण परीक्षण, स्वतःचं आत्मपरीक्षण किंवा आत्मनिरीक्षण, तर ते पृथक्करणाप्रमाणे आपल्याला ज्ञान देतं आणि त्यात अहंतेचा अगदी चक्काचूर होऊन जातो. म्हणजे तिथं मीपणा राहत नाही. मग हे प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण करणं म्हणजे काय? तर खूप सुंदर आहे. म्हणजे मला जे समजलंय यातनं ते मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला ते पटतंय का, रिलेट होतंय का बघा. पण इथं ते पुस्तकात तशा पद्धतीनं नाही सांगितलंय. त्यांनी एका पॅराग्राफमध्ये फक्त सांगितलंय. पण ही जी कन्सेप्ट आहे ज्ञान मिळवण्याची, ती आपल्या रोजच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये करण्यासारखी गोष्ट आहे. ध्यान करणं म्हणजे काय आहे? ध्यान करतो म्हणजे काय करतो आपण? म्हणजे विचारांवर लक्ष देतो. असं नाहीये की विचार दाबून ठेवतो किंवा सोडून देतो, बरोबर? तर काय करतो आपण? श्वासावर लक्ष ठेवतो, कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा ध्यान आपलं लागतं, तेव्हा बरेचसे इंट्युशन्स येतात आपल्याला, बऱ्याचशा क्रिएटिव्हिटीच्या गोष्टी येतात. कविता सुचणं, लिहिणं, लिखाण किंवा पेंटिंग करणं, एखादं चित्र डोळ्यासमोर येणं, एखादा सिम्बॉल्स डोळ्यासमोर येणं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे काय आहे? जेव्हा आपण आपल्या श्वासासोबत राहतो, आत्मनिरीक्षण करायला चालू करतो आणि जेव्हा ते पृथक्करण व्हायला लागतं आत्मनिरीक्षणाचं, मग ह्याच्यात काय होतं? अहंकाराचा चक्काचूर होतो. म्हणजे काय? की आपण मी आहे म्हणून नाही करत आहे. आपण ॲज अ ऑब्झर्व्हर, थर्ड पर्सन. बघा खूप महत्व आहे या कन्सेप्टला. म्हणजे ही खूप बेसिक कन्सेप्ट आहे. बऱ्याच ठिकाणी ध्यान करा म्हणून सांगितलं जातं. ही जी बेसिक गोष्ट आहे ती सांगितली जात नाही. तर काय करायचंय? आत्मनिरीक्षण म्हणजे पृथक्करण होण्यासाठी किंवा आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी. तर जेव्हा आपण ध्यान करतो, ध्यान म्हणजे फक्त एका जागी बसून श्वासावर लक्ष देणं हे म्हणजे हे एका प्रकारचं ध्यान झालं. असे बऱ्याच प्रकारचे ध्यान प्रकार आहेत, बरोबर? तर आपण जर अवेअरनेसमध्ये असू, जागरूक अवस्थेमध्ये असू, तर आपण रोज जे रुटीन काम करतो, तेव्हा पण आपण ध्यानामध्ये ते काम करू शकतो. म्हणजे काय करू शकतो आपण? समजा, आता मी पुस्तक वाचायला लागले, तर ते पुस्तक वाचताना मी ते पूर्ण माझा फोकस पुस्तकामध्येच आहे. बरोबर? म्हणजे माझं अनुसंधान लागलंय त्या पुस्तकाबरोबर. आणि ते पुस्तक वाचताना मी वाचते असं नाही समजत आहे त्याच्यात. बरोबर? वाचणारा कोण आहे? आपल्या आतमध्ये काय आहे? चेतना आहे, बरोबर? कॉन्शियसनेस आहे, आत्मा आहे. मग तो कोण आहे? तो एक ऑब्झर्व्हर. म्हणजे तुम्ही इथं कन्सिडर करू शकता, की मी नाही वाचत आहे ते पुस्तक. ती जी आपली कॉन्शियस लेव्हल आहे, ती जी आपली चेतना आहे. ती चेतना असेल तरच आपल्याला गोष्टी कळतात ना. जर चेतनाच नसेल आपल्यात, कॉन्शियसनेसच नसेल आपल्यात, तर आपण काय करतोय आपल्याला काही भान राहणार नाही, काही कळणार नाही, बरोबर? आणि जेव्हा चेतना जाते तेव्हा डेड बॉडी होते, हे पण माहिती आहे आपल्याला. किंवा आपण म्हणतो, की मेंदू आणि हृदय हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्यातल्या त्यात पण जेव्हा मेंदू डेड होतो, तेव्हा हृदय चालू असून पण काही उपयोग होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मेन सांगायचं काय याच्यात, जेव्हा आपण आत्मनिरीक्षण करतो तेव्हा कसं करायचंय? इथं अहंकाराचा चक्काचूर कधी होतो? जेव्हा आपण ॲज अ ऑब्झर्व्हर किंवा ॲज अ थर्ड पर्सन म्हणून एखादी गोष्ट करत असतो. म्हणजे करणारी व्यक्ती ही मी नाही आहे. करून घेणारा आपण म्हणतो करून घेणारा दुसरा आहे. पण ॲक्चुअलमध्ये आपण जे काही करतो ते करणारा वेगळाच आहे. तिसरी चेतना आहे ती. हे समजून घेऊन जेव्हा आपण गोष्टी करायला लागतो, तेव्हा अहंकार येतच नाही कुठं. मी करते, मी करते, मी करते हा प्रश्नच येत नाही. आणि जेव्हा मी येतो तेव्हा अहंकार येतो. आणि जेव्हा अहंकार येतो तेव्हा त्या गोष्टीतनं जे ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे आपल्याला प्रामाणिकपणाने, तर ते होत नाही. किंवा जे आत्मज्ञान आपण बाहेरच्या गोष्टी शिकून बरेच वर्ष घालवून साधना करून घेतो, ते प्युअर हाय क्वालिटीचं जे हायर लेव्हलचं जे ज्ञान आहे, ते येत नाही. कधी येत नाही? जेव्हा आपला मी करतो म्हणून आपण करायला जातो. अहंकाराने जेव्हा करायला जातो, तेव्हा आपण जे काही ज्ञान मिळवतोय, जे काही करतोय, ते ज्या प्युअर फॉर्ममध्ये मिळायला पाहिजे ते मिळत नाही. मग ध्यान करताना पण मी ध्यान करतोय. मी ध्यान करतोय म्हटल्यावर कधी होणार नाही. बरोबर? तर ती चेतना, तो आत्मा आपला आपल्याकडनं ते करून घेतोय. तो स्वतः करतोय. आपण काहीच नाही करत आहे. आपण म्हणजे कोण आहे? हे जे शरीर आहे, मांसाचं, हाडा-मांसाचं शरीर, जे की नाशिवंत आहे, शाश्वत नाहीये. आणि ध्यान करणारा किंवा आपल्याकडनं कार्य करून घेणारा कोण आहे? शाश्वत आत्मा आहे. चेतना आहे ती, कॉन्शियसनेस आहे तो. बरोबर?
तर जेव्हा आपण त्या अवेअरनेसमध्ये, त्या जागरूक अवस्थेमध्ये राहून ज्या काही गोष्टी करतो, भलेही रोज जेवण करणं असेल, पुस्तक वाचणं असेल, अभ्यास करणं, जे काही व्हॉटएव्हर आपण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बऱ्याच गोष्टी करतो. इव्हन झोपतो पण आपण. तर आपण नाही झोपत. तो झोप आणून देतो म्हणून आपल्याला झोप लागते आणि आपल्या शरीराला विश्रांती मिळते. म्हणजे आपल्याला. शरीर म्हणजे आपण. आपल्याला विश्रांती मिळते. ॲक्चुअलमध्ये हे सगळं करणारा कोण आहे? तो म्हणजे कोण? आत्मा. आत्मा म्हणजे कोण? चेतना. तर जेव्हा आपण प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण करतो, म्हणजेच ॲज अ ऑब्झर्व्हर किंवा ॲज अ थर्ड पर्सन म्हणून आपण एखादी गोष्ट करतो. थर्ड पर्सन म्हणजे करणारा थर्ड पर्सन म्हणजे चेतना. ती चेतना सगळं करतीये. असं म्हणून जेव्हा आपण करतो, तेव्हा अहंकार राहत नाही. तिथे अहंकाराचा चक्काचूर होतो. जसं की मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं, लहारी महाशयांचं त्यांनी गोष्ट सांगितली होती. कोणी? केवलानंदांनी, बरोबर? काय सांगितली होती त्यांनी, की त्यांचा जो शिष्य होता रामू नावाचा, आंधळा होता जन्मतःच. त्याने कधी सूर्याचा उजेड बघितला नव्हता आणि तो एका महान साधका म्हणजे साधूंसमोर असूनही त्याला कधी सुचलं पण नाही, की मी दृष्टी मागून घ्यावी. मग जेव्हा केवलानंदांनी त्यांना सुचवलं तसं, की "तू मागून बघ दृष्टी." जेव्हा त्यांनी दृष्टी मागितली त्यांच्याकडं, की "तुम्ही तर परमेश्वराचंच रूप आहे, परमेश्वरच आहेत साक्षात माझ्यासाठी." तेव्हा लहरी महाशयांनी काय सांगितलं, "परमेश्वर तो जगन्नियंता वेगळा, मी नाहीच आहे, मी करणारा कोणी नाहीये ह्याच्यात." म्हणजे लहरी महाशयांनी जाणलेलं होतं, की ते कोणीच नाहीये. त्यांचा देह आहे फक्त. त्या देहामार्फत तो परमेश्वर करून घेतोय असंही त्यांनी त्याच्यात सांगितलं. आणि त्यांनी काय सांगितलं, म्हणजे त्यांनी आज्ञाचक्राला स्पर्श करून सांगितलं, की पुढचे 7 दिवस तू रामाचा जप कर. मग तुझी दृष्टी परत येईल. हे का सांगितलं त्यांनी? कारण त्यांनी जाणलं होतं, की मी करणारा कोण नाहीये. जे काही होणार आहे किंवा जी काही मी साधना करून, जे काही मला सिद्धी प्राप्त झाली आहे म्हणा, जे काही आहे, ती सिद्धी पण कधी आहे, जेव्हा ती कॉन्शियसनेस, ती चेतना माझ्या या देहात आहे. लहरी महाशय नावाच्या व्यक्तीमध्ये ती चेतना आहे. तोपर्यंतच मी जे काय करेन ते होणार आहे, ही याची जाणीव त्यांना होती. बरोबर? म्हणून त्यांनी कधी अहंकारानं मी करतो किंवा मी केलं असं कधी नाही व्यक्त केलं किंवा बोललं. या पुस्तकात पण बरेच साधू संतांचे उल्लेख आहेत, महाराजांचे उल्लेख आहेत. तर आपण काय घ्यायचंय? आत्मनिरीक्षण करणं म्हणजे काय? किंवा कुठली आता साधू महाराज, साधू संतांनी काय केलं? त्यांनी ध्यान केली, साधना केली. जाणून घेतलं, आत्मज्ञान करून घेतलं. आपल्याला काय करायचंय? आपल्याला पण तेच करायचंय, फक्त वेगळ्या ह्यानी करायचंय. म्हणजे आपलं सराउंडिंग वेगळं आहे, परिस्थिती वेगळी आहे आजूबाजूची. त्यांची परिस्थिती कशी संन्यासी होऊन करत करत होते, मंदिरात बसून करत होते, आश्रमात बसून करत होते. आपल्याला घरात बसून करायचंय, बरोबर? मग ते आश्रमात बसून काय करायचे? अवेअरनेसमध्ये असायचे. बघा, जेव्हा ते दुसऱ्या एका महाराजांच्याकडे गेले, तेव्हा पण ते तिथे बसले होते, मौन अवस्थेमध्ये होते. तरीही परमहंसांच्या मनामध्ये काय आहे ते त्यांना कळत होतं, बरोबर? याचा अर्थ त्यांचं मौन भंग होतं किंवा त्यांचं साधनेत लक्ष नव्हतं किंवा ते अवेअरनेसमध्ये नव्हते असं अजिबात नाहीये, बरोबर? ते जाणीवेत होते, की जोपर्यंत मी या चेतनेच्या अवेअरनेसमध्ये आहे किंवा चेतना हीच जे काही सगळं काही आहे, तिच्यामुळंच मी आहे. तेव्हा आपल्याला समोरच्याचं काय, सगळ्या अख्ख्या जगात आणि भविष्यात काय होणार, काय नाही होणार सगळं कळणार आहे. पण तेवढ्या लेव्हलचं आपलं आत्मनिरीक्षण व्हायला पाहिजे, पृथक्करण व्हायला पाहिजे. ते गणिताच्या प्रमेयाचं जसं त्यांनी इथं लागू केलं ना, तसं आपलं व्हायला पाहिजे. तर ते आत्मनिरीक्षण करणं म्हणजे काय हे मी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला, की ॲज अ थर्ड पर्सन जे काही होतंय माझ्याकडनं ते मी करत नाही. करून घेणारी शक्ती आहे, ती चेतना आहे, ती करून घेते, ती करतेय सगळं. मी फक्त म्हणजे एखाद्या ड्रेसप्रमाणे म्हणजे आपण जे आपल्या देहावर ड्रेस चढवतो ना, आज एक घातला, उद्या एक घातला, बरोबर? ते म्हणजे आपण आणि ती चेतना जी आहे ते सगळं करते. हे जेव्हा आपण जाणीवेत 24/7 आपल्या डोक्यात फिक्स असेल, की मी करणारं कोणीही नाहीये. तिथं अहमपणा जिथं नसणार आहे, तिथं आपोआप सगळ्या गोष्टी, आपोआप सगळे मार्ग, आपोआप सगळे सोल्युशन, आपोआप सगळं होणार आहे. आपोआप ज्ञान मिळणार आहे. तर हे त्यांनी इथं आत्मनिरीक्षणाचं खूप सुंदर एकाच पॅराग्राफमध्ये सांगितलंय, पण खूप छान सांगितलंय, की गणितातील प्रमेयाप्रमाणे द्रष्टे निर्माण करते. आमचे म्हणणे हे असे आहे, म्हणजे ते साधू म्हणतात, "आम्हाला हे मान्य आहे किंवा हे मान्य नाही," अशा वृत्तीतून अहम मान्यतेचा प्रादुर्भाव होतो बघा. आपण बघतो ना आजूबाजूला
की एक ग्रुप असतो की मला हे मान्य आहे म्हणणारा असतो, दुसरा ग्रुप असतो मला मान्य नाही म्हणणारा असतो. हे कधी होतं? जेव्हा तिथे अहंभाव येतो तेव्हा. बघा जेव्हा आपण द्रष्टाभावाने बघतो किंवा करणारी सगळी गोष्ट चेतना आहे किंवा तो सोल आहे म्हणतो, तेव्हा तिथं अहंभाव यायची गरजच नाहीये, बरोबर आहे? मग त्याचा प्रादुर्भाव व्हायची गरज नाही. मग तिथं पुन्हा जसे हे द्वंद्व म्हणतो ना आपण, खरं, खोटं, चूक, बरोबर, हे द्वंद्वच येणार नाही, बरोबर? तर अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं, की अहम मन्य ईश्वर व हे सारे विश्व याबद्दल आपल्या स्वतःच्याच अशा काही वेगळ्या कल्पना बांधित असतात व त्याच ते खऱ्या मानतात. म्हणजे त्यांनी जनरल माणसांचं सांगितलं, की अहमभाव आल्यामुळे त्यांच्यात जे 2 कन्सेप्ट तयार होतात, चांगलं, बरोबर, चूक, वाईट म्हणजे चूक, बरोबर, चांगलं, वाईट जे काही आहे ते द्वंद्व, ते स्वतःच निर्माण करतात अहंभावातनं आणि त्याचा प्रादुर्भाव पण करतात आणि त्यातनंच ते धारणा तयार करतात. बिलीफ सिस्टम जे म्हणतो ना आपण, ती स्वतःच निर्माण करतात. म्हणजे कल्पना जे काय आहेत ते सगळ्या स्वतःच आणि ते स्वतःच खरं म्हणायला लागतात. म्हणजे असं झालं की असंच होणार. जसं की अ, बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं, शनिवारी नखं कापायची नसतात नाहीतर वाईट घडतं. ही धारणा कोणी बनवली? माणसानेच. आणि ते झाल्यावर खरं पण आपणच मानतो. मग हे करणारं कोण आहे? म्हणजे ती धारणा निर्माण करणारं पण आपणच आहे ना आणि ते खरं मानणारं पण आपणच आहे. सगळं आपणच करतोय हे. आपण म्हणजे कोण? तो अहंभाव. परत तिथं जागरूकता पाहिजे आपली. तर पुढे काय सांगितलंय? आणि अशा उद्धट अपूर्वाई पुढे खरोखरी सत्य सुद्धा आपण होऊन नम्रपणे पड घेते. मी चर्चेचा आनंद घेत होतो. बघा, त्यांनी काय सांगितलं त्या साधूंनी, की अशा उद्धट अपूर्वाई पुढे खरोखरी सत्य सुद्धा म्हणजे जे खरं आहे, जी खरी गोष्ट आहे, ती सुद्धा आपण होऊन नम्रपणे पड घेते. पड घेते म्हणजे पडकी बाजू घेते. म्हणजे ती पण म्हणते, की "बाबा ठीक आहे, तुझा अहंभावच इतका आहे ना, ठीक आहे, मी खोटं तर खोटं." म्हणजे ते सत्य जे आहे ते पण मान्य करतं, की मी खोटं तर खोटं, तुझा अहंभाव आहे ना, ठेव म्हणते तुझ्याकडे. तर अशा पद्धतीने ते सांगतात असं अपूर्व आईपुढे खरोखरीच सत्य सुद्धा पड घेतं. आणि परमहंस म्हणतात, की मी चर्चेचा आनंद घेत होतो. मनुष्य जोपर्यंत अशा दंभापासून आपली मुक्तता करून घेत नाही, तोपर्यंत त्याला हे सनातन सत्य समजणार नाही. जन्म-जन्मांतरीच्या चिखलाने भरलेले हे मन संसाराच्या असंख्य मायाजाळांच्या प्रत्याघातांनी पुरेपूर भरून गेलेलं आहे. मनुष्य ज्यावेळी प्रथमच अंतःस्थः शत्रूंशी झुंज घेतो, त्यावेळी प्रत्यक्ष समरांगणावरील युद्धे फिकी पडतात. बघा इतकं म्हणजे मार्मिक शब्द वापरलेत नाहीत, की पहिल्यांदा एकतर सांगितलंय मनुष्य जोपर्यंत दंभापासून आपली मुक्तता करून घेत नाही, तोपर्यंत त्याला हे सनातन सत्य समजणार नाही. सनातन सत्य म्हणजे काय म्हणायचंय? जे की ज्ञान आपण बाहेर शोधतोय. आत्मनिरीक्षण करूनच आपल्याला सगळं मिळणार आहे. हे जे सोप्पा दुःखदायक मार्ग त्यांनी उल्लेख केलाय. हे जे काही मिळणारं सनातन सत्य आहे, जोपर्यंत ते दंभापासून मुक्तता करून घेणार नाही, तोपर्यंत त्यांना ते समजणार नाही. आणि त्यांनी पुढे सांगितलं, की जन्म-जन्मांतरीच्या चिखलाने भरलेला हा मनसंसाराचा असंख्य मायाजाळ. जन्म-जन्मांतरीचं म्हणजे काय? जन्म-मृत्यू जे म्हणतो ना आपण, कर्मात अडकणं, एक जन्म झाला की दुसरा जन्म. जोपर्यंत तुम्ही आत्मनिरीक्षणच करणार नाही, तोपर्यंत तुमच्या लाईफचा पर्पज कसा कळणार आपल्याला? आपण का जन्माला आलो हे जेव्हा आपण शोधायला नाही जात आहे, तर कसं कळेल आपल्याला? बघा, परमहंस काय करतायत म्हणजे आपण पहिल्या चॅप्टर पासून बघतोय. ते कोणाच्या शोधात जन्मापासून ते कोणाच्या शोधात आहेत? गुरूंच्या शोधात आहेत. आणि ते ज्या गोष्टीच्या शोधात आहेत, काल पण उल्लेख झाला, की आपण ज्या गोष्टीच्या शोधात असतो, ज्या संकल्पामध्ये असतो, त्या गोष्टी आपल्या समोर यायला चालू होतात. का होतात? तर मी ब्रह्मांड प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणत असतं. तुम्ही चांगलं इच्छा करा, वाईट इच्छा करा, तथास्तु. मग आपण काय इच्छा करतो? मग सगळ्यात सोपा मार्ग आहे. आपल्या जर आयुष्यामध्ये अडचणी येत असतील, वाईट काहीतरी घडत असेल, आपल्या बरोबर आजूबाजूचे आपल्याबरोबर वाईट वागत असतील, जे काही वाईट होत असेल, निगेटिव्ह होत असेल आपल्या बाबतीत, तर समजून जायचंय. आपणच निर्माण केले म्हणजे काय? आपण जसा विचार करतो त्याप्रमाणे ब्रह्मांड तथास्तु म्हणते. मग विचार साधं सोपं गणित आहे. ज्या अर्थी आपल्या आजूबाजूला आपल्याच बाबतीत ह्या गोष्टी घडतायत म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी चुकीचं घडतंय. आपण जे विचार करतोय, आपण जे वागतोय. बघा आपण जेव्हा आपली बाजू एखाद्याला सांगत असतो ना, आपलं जे काही चुकीचं असतं बऱ्याचदा आपल्याला एक कळत असतं ना, की मी फक्त हा एक शब्द वापरला तो चुकीचा होता. त्यामुळे समोरचा माणूस भडकला आणि त्याने मला खूप नको-नकोसं काहीतरी बोललं आणि माझं नातं तोडलं. एक शब्द तो आणि आपल्याला चांगलं माहीत असते तो एक चुकीचा शब्द आपल्याकडनं गेलाय. पण जेव्हा आपण तिसऱ्या व्यक्तीला आपल्याबद्दल पटवून देत असतो, तेव्हा तो एकच शब्द आहे ना, तो गाळून बाकीचं आपल्या बाजूनं जे काही आहे ते सगळं सांगतो. बरोबर? आपण किती चतुर आहे ते बघायचंय. आलंय पुढे ते पण असणार आहे पुढे कुठेतरी. तर सांगायचा
अर्थ काय आहे यातनं, की जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय त्याला पूर्णपणे आपण स्वतः जबाबदार आहे, पहिला ते एक्सेप्ट करणं. आणि ते जेव्हा आपण आत्मनिरीक्षण करायला लागतो ना, तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी चेंज व्हायला लागतात. आणि ज्यांनी याचा अनुभव घेतलाय, जे कोणी अनुभव घेतलेले इथं ऐकतायत त्यांना हे पटत असेल. कुठलीही गोष्ट नात्यांची असेल, कुठलीही गोष्ट असू द्या. जेव्हा आपण आपल्या विचारांमध्ये, वर्तणुकीमध्ये बदल करतो, आपण ॲज अ थर्ड पर्सन, ॲज अ ऑब्झर्व्हर म्हणून बघतो एखादी गोष्ट, तेव्हा एकतर पहिल्यांदा आपल्याकडनं ज्या चुका होतात, आत्तापर्यंत होत आल्यात, त्या होणं कमी-कमी होत जातं. कारण आपण आत्मनिरीक्षणामध्ये आलोय. ॲज अ ऑब्झर्व्हर बघतोय. समजा मी इथे आहे आणि समोर एक म्हणजे एक ए व्यक्ती आणि एक बी व्यक्ती आहे. दोघांची काहीतरी भांडणं चालली. त्यातली ए व्यक्ती सपोज मीच आहे आणि मी भांडतेय बी बरोबर. दोन्ही भांडतायत. भांडून-बिंडून सगळं झालं. सगळं झालं आणि नंतर मी शांत बसून आत्मनिरीक्षण करायला लागले. आत्मनिरीक्षण करणं म्हणजे काय? ए आणि बी काय-काय बोलले एकमेकांना. एक अन् एक गोष्ट आठवली सगळी परिस्थिती आणि सगळं ऐकलं. म्हणजे एच्या बाजूचं पण सगळी चारी बाजूची परिस्थिती समजून घेतली. बीच्या चारी बाजूची परिस्थिती समजून घेतली. त्याचं मन, त्याचं मत सगळं समजून घेतलं. जेव्हा मी ॲज अ ऑब्झर्व्हर म्हणून नंतर विचार केला, तेव्हा मला काय चूक, काय बरोबर हे कळायला लागलं. कधी? जेव्हा मी ॲज अ ऑब्झर्व्हर म्हणून विचार केला तेव्हा. दोन्ही व्यक्तींचा चारी बाजूंनी विचार केला, दाही दिशांनी विचार केला, सगळ्या परिस्थितीनुसार विचार केला, तेव्हा. आपण काय करतो जेव्हा भांडणं होतात तेव्हा आपण फक्त आपल्याच बाजूचा विचार करतो, समोरच्याचा विचार करत नाही. म्हणून कधीही जेव्हा म्हटलं जातं बघा, बरेच कोट्स वगैरे आपण वाचतो, की जेव्हा आपल्या मनात एखाद्याबद्दल वाईट येतं ना, तेव्हा त्या व्यक्तीच्या जागी आपण स्वतःला ठेवून मग विचार करायचा, बघूया वाईट येतं का? बरोबर? आणि आपण सगळे एकच आहे ना शेवटी. आपल्याला आपण किती वेळा ऐकतोय, की एकाच परमात्म्याचे सगळे हे अंश आहे. आपण सगळेच आहे. तर बघूयात आज बहुतेक मेडिटेशन पण त्याच्याशीच रिलेटेड असेल. तर याच्यात त्यांनी सांगितलं, की जोपर्यंत दंभापासून मुक्तता माणूस करून घेत नाही, तोपर्यंत त्याला सनातन सत्य समजणार नाही. आणि या जन्मजन्मांतरीच्या चिखलानं भरलेला हा जो काही मनसंसाराचा असंख्य माया जाळाचा प्रत्याघाताने जे पुरेपूर भरून गेलेला जे आहे हे, ते जोपर्यंत हा मनुष्य हे दंभभाव सोडत नाही तोपर्यंत ते होणार नाही. आणि त्यांनी सांगितलं, की तोपर्यंत हे प्रत्यक्ष समरांगणावरील युद्धे सुद्धा फिक्की पडतील. म्हणजे त्यांनी म्हटलंय जसं महाभारतात वगैरे युद्ध झाली होतीत ना, ती सुद्धा यासमोर फिक्की आहेत. बघा आपल्या घरांमध्ये आपण बघतो, नातेवाईकांमध्ये, भावकीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो भांडणं कशी असतात. म्हणजे एक-एकदा असा प्रश्न पडतो, की त्या महाभारताच्या युद्धात पण एवढी भांडणं झाली नसतील, तेवढी घरात होतात, आजूबाजूला होतात. तर त्याचाच उल्लेख त्यांनी केला इथं. आणि हे पुस्तक कधी लिहिलं असेल? आत्ता प्रत्यक्षात बघतोय पण आजूबाजूला, बरोबर? तर त्यांनी म्हटलं, की समरांगणावरील युद्ध सुद्धा याच्या पुढे फिकी वाटतात. हे शत्रुमर्त्य नसतात, की ज्यांचा पाडाव अगदी खरडून टाकणाऱ्या सैन्याच्या व्यूहरचनेने करू शकता येईल. तर ते काय म्हणतात, हे शत्रुमर्त्य नसतात, की ज्यांचा पाडाव अगदी खरडून म्हणजे त्यांना म्हणायचं, की हे शत्रू पण नसतात, की जेणेकरून सैन्याचं जे काही व्यूहरचना असेल त्यातनं त्यांना काढून टाकलं जाईल, खरडून टाकलं जाईल. बरोबर? म्हणजे काय आपल्याच फॅमिलीमधलं कोणतरी असेल आणि भांडणं झाले असेल तर ना आपण त्याला सोडू शकतोय ना जवळ धरू शकतोय, अशी अवस्था होते ना. तर मायावी वासनांचे हे शिपाई सर्वत्र वावरत असतात. बघा, मायावी वासना म्हणजे याच्यात पण त्यांनी काय उल्लेख केलाय, जे काही झाले आहे ते म्हणजे जी काही दंभापासून किंवा त्या आपल्या अहंकारापासून जे काही युद्ध झालेत ना, ती जी काही वासना झाली आहे ना, ती मायावी वासनेचे हे शिपाई सर्वत्र वावरत असतात. म्हणजे त्यांनी त्याला मायावी वासनेचे शिपाई हे स्लोगन दिले किंवा त्याला ते म्हटलंय तसं त्यांनी. तर त्यांना विश्रांती अशी कधी माहीत नसते. माणसाला झोपेत सुद्धा हे सतावत असतात. त्यांची हत्यारेही तितकीच तीक्ष्ण असतात. असे हे शिपाई आपणा सर्वांचा नायनाट करावयास टपलेलेच असतात. जो मनुष्य सर्वसामान्य अशा नशिबाला शरण जाऊन आपल्या ध्येयांचा त्याग करतो, तो मूर्ख होय. बघा, आपण काय म्हणतो मग? प्रारब्धाने आलंय, नशिबाने आलंय, माझ्याच नशिबी आलंय. मी थोडीच ठरवलेलं होतं हे सगळं. माझी ह्याच्यात काहीच चूक नाही. हे कोण म्हणतंय? आपणच म्हणतोय ना. आपण म्हणजे ते शिपाई आपल्यातली वासना, मायावी वासना. तर ते साधू म्हणतात, की जो मनुष्य सर्वसामान्य अशा नशिबाला शरण जाऊन आपल्या ध्येयांचा त्याग करतो, तो मूर्ख होय. म्हणजे त्यांना म्हणायचंय, की हे नशीब आपण बदलू शकतोय. जो नशिबाला मध्ये घेऊन, त्या नशिबावर ब्लेम करून, दोष देऊन शरण जातोय. स्वतःचा आळस किंवा स्वतःला बदलायचं नाहीये. म्हणून नशिबाला दोष देतोय. तो मूर्ख आहे असं त्यांनी सांगितलं.
मग तो पौरुषहीन, जड व तिरस्करणीय वाटणारा नाही तर काय, असं ते म्हणतात. पूज्य महाराज, या भांबावून गेलेल्या सामान्य लोकांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटत नाही का? परमहंसाने एकदम निर्मळ, म्हणजे लहान मुलांचे कसे प्रश्न असतात तसं विचारलं, की पूज्य महाराज, या भांबावून गेलेल्या सर्वसामान्य लोकांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटत नाही काय? तो साधू क्षणभर शांत राहिला व मग व्यंजतापूर्वक उत्तर दिले. ते पहिला शांत राहिले आणि मग म्हटले, की सर्व गुण संपन्न असा अदृश्य परमेश्वर व एकही गुण ज्याच्या अंगी नाही असा डोळ्यांना दिसणारा मनुष्य, या दोघांवर सारखेच प्रेम करणे हे महाकर्म कठीण आहे. पण ते जितके कठीण आहे तितके त्याला पुरून उरणारे माणसाचे चातुर्य आहे. बघा इथं आलं ना चातुर्य, जे मगाशी सांगितलं होतं. तर स्वार्थी विचाराच्या माणसांचा असा हा भारतू भाव, एका अर्थाने तरी या भारतू भावाचे पोकळपण, निरर्थकत्व उघड दिसून येते. वर सांगितलेल्या समता भावाचा एकदा पुरस्कार केल्यावर मग आणखी नम्रतेची, आत्मघृणेची जरुरीच प्रस्थापित करावयाची. त्या नम्रतेचे रूप पुढे पालटत जाऊन तिची जागा अन्य बांधवांवरील दया किंवा अनुकंपा ही घेते. या सर्व आत्मवंचनेत रुतल्या कारणाने स्वतःची फसवणूक करून घेत असल्यामुळे संपूर्ण निरामयत्व करून देणाऱ्या आत्म्याचा कोणी शोध घेत नाही. बघा आता त्यांनी आत्म्याचा उल्लेख केला, की ते म्हणतात, की एका बाजूला सर्व गुण संपन्न असा परमेश्वर आणि दुसऱ्या बाजूला एकही गुण ज्याच्या अंगी नाही असा डोळ्यांना दिसणारा मनुष्य, दोघांवर सारखेच प्रेम करणं हे महाकर्म कठीण, असं ते म्हणतात. म्हणजे त्यांनी सांगितलं, की जो सर्व गुण संपन्न आहे तो, त्याच्या तिथे त्यांनी डोळ्यांचा उल्लेख केला नाही, म्हणजे तो अदृश्य आहे. बरोबर, परमेश्वर अदृश्य आहे, पण डोळ्यांना दिसणारा मनुष्य ज्याच्याकडे एकही गुण नाहीये, त्या दोघांवर सेम सारखंच प्रेम करणं महाकठीण आहे म्हणून म्हटलं त्यांनी. पण जितकं कठीण आहे तितकं त्याला पूर्ण होणारं माणसाचं चातुर्य आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं, की त्याच्यापेक्षा पण मोठं चातुर्य माणूस वापरतो. आणि ते पुढे म्हणतात, की जेव्हा हे दोन्ही म्हणजे वननेस जेव्हा फील केला जातो, तेव्हा आपोआप मध्ये दया, करुणा या गोष्टी येतात. त्याच्या अनुकंपा येतात आणि मग ह्या सर्व आत्मवंचनेत रुतल्या कारणाने, म्हणजे ही दया जेव्हा विचारलं परमहंसाने, की तुम्हाला दया येत नाही का? तर ते म्हणतात, की ती जी काही दया, अनुकंपा ही जी काही आहे त्याच्याबद्दल ते म्हणतात, की त्या नम्रतेचे रूप घेते. म्हणजे हे ज्या काही आहेत घृणेच्या गोष्टी, पोकळपणा, चातुर्य ह्या सगळ्या गोष्टी. तर त्या नम्रतेचे रूप पुढे पालटत जाऊन तिची जागा, म्हणजे त्या सगळ्या वासना म्हणा किंवा भावना आहेत, त्यांचं रूपांतर पुढे नम्रतेमध्ये होतं आणि तिची जागा दया आणि अनुकंपा घेते. म्हणजे ते म्हणतात, की करुणा कशी निर्माण होते किंवा दया कशी निर्माण होते ते ते त्यांनी इथे सांगितलंय. म्हणजे एखादाही गुण नसलेला माणूस जो चातुर्यवान असतो किंवा फसवणूक करणारा असतो, त्याच्यात जे काही निगेटिव्ह भावना असतात, पोकळ भावना असतात, निरर्थक भावना असतात, तो एकदा का समता भावाचा त्याने पुरस्कार केला, की मग त्याचं रूपांतर, त्याच्या ज्या वासनांचं किंवा इमोशनचं रूपांतर आहे ते नम्रतेत होतं. नम्रतेतनं मग त्याचं कशात होतं, दया आणि अनुकंपामध्ये होतं. आणि या सर्व आत्मवंचनेत रुतल्या कारणाने आणि ह्या सगळ्या आत्मवंचनेमध्ये रुतल्या कारणाने स्वतःची फसवणूक करून घेत असल्यामुळे संपूर्ण निरामयत्व करून देणाऱ्या, म्हणजे जो आपला आत्मा आहे आतमध्ये, त्याचा शोधच कोण घेत नाही असं ते म्हणतात. प्रत्येक युगातील साधू संतांनी जगातील हे जे दुःख आहे त्याबद्दल अगदी आपल्यासारखाच अनुभव व्यक्त केलेला आहे. ज्याच्यामध्ये माणुसकी अगदी कमी आहे असा मनुष्य दुसऱ्या जीवांवर आलेल्या आपत्तीबाबत विशेष कदर दाखवित नाही. कारण स्वतःच्या दुःखापलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या दुःखाचा विचार करावयास त्याला मुळी सवडच नसते. किती छान सांगायचं ना. बघा आपण रोज अनुभवतोय ना हे. आपण रोज म्हणजे आपण स्वतःच किती वेळा अनुभवतोय हे. आपल्याला वाटतंय का दुसऱ्याचं दुःख म्हणजे त्याच्याबद्दल विचार करावा. जेव्हा आजूबाजूला काय आपण ऐकतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याच घरात एवढं काय काय चालू आहे त्यांचा मी कधी विचार करायचा, येतं ना आपल्या मनात असं. तर ते इथं तेच सांगतायत, की स्वतःच्या दुःखापलीकडे जाऊन दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करावयास त्याला म्हणजे मुळी सवडच नसते. साधू महाराजांचा चेहरा जो उग्र होता तो किंचित सौम्य दिसला. जो स्वतःचे अगदी तीक्ष्ण चाकूने आत्मछेदन करू शकतो, त्यालाच फक्त विश्वव्यापी दया म्हणजे काय हे कळू शकते. बघा किती छान सांगितलंय. म्हणजे आत्मनिरीक्षणापासून ते आत्मछेदनापर्यंत आले आता. बरोबर? त्यांनी काय सांगितलं? तीक्ष्ण चाकू घेऊन जो आत्मछेदन करू शकतो, त्यालाच फक्त विश्वव्यापी दया म्हणजे काय हे कळू शकतं. बघा एकनाथ महाराज, तुकाराम महाराज,
आपण गोष्टी ऐकल्यात त्यांच्या, बरोबर. स्वतःला अन्न पाणी काही मिळालं नाही तरी त्या गाढवाला जाऊन त्यांनी पाणी दिलं. त्याला पाणी दिलं म्हणून अख्ख्या गावाचं जे काही त्रास आहे तो सहन केला. तुकाराम महाराज रोज बायको घरात भांडत असताना सुद्धा जे काय आहे नाही ते धान्य सगळ्यांना देऊन टाकलं. हे म्हणजे काय? विश्वव्यापी दयाभाव. हा कोणामध्ये येतो? जेव्हा आपण तेवढ्या साधनेच्या लेवलला पोहोचतो, तेव्हा हा दयाभाव आपल्यामध्ये येऊ शकतो. पण त्यासाठी किती आपल्याला आत्मनिरीक्षण आणि आत्मछेदन करावं लागेल ते बघावं लागेल. प्रत्येकाला आपल्याला. प्रत्येकाची लेवल वेगळी आहे. कोणीच इथं सेम नाहीये. सगळे वेगळे. प्रत्येकाची जरी म्हणत असू आपण की मला हे पुस्तक कळालं किंवा आम्ही आता 4घी जणी पुस्तक घेतोय. म्हणजे मी, सुलक्षणा मॅडम, नूतन मॅडम आणि पल्लवी मॅडम. तर याचा अर्थ असा नाही की आम्ही 4घी त्या लेवलच्या ज्ञानात आहे. प्रत्येकाची लेवल वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपलं आत्मनिरीक्षण करून आत्मछेदन केलं पाहिजे. मग कुठं आपल्याला त्या प्युअर सनातन ज्ञान जे काही इथं उल्लेख केलाय त्यांनी ते कळणार आहे. आत्मा म्हणजे काय कळणार आहे. कॉन्शियसनेस म्हणजे काय कळणार आहे. तर ते पुढे सांगतायत की ही विश्वव्यापी दया म्हणजे काय हे कळू शकेल. अहंकार त्याला अगदी मोठमोठ्याने हाका मारून ओढून नेत असला तरी अशा अहंकाराच्या पंजातून त्याची मुक्तता होते. बघा किती छान. म्हणजे आपल्या बरोबरच युद्ध आहे ना हे सगळं, की आपलाच अहंकार जेव्हा आपल्याकडं ती विश्वव्यापी दया आपल्याला मिळवायची असेल तर काय करावं लागेल? तो अहंकार जो आहे आपला, तो आपल्याला मोठमोठ्याने हाका मारून ओढून जरी नेत असला तरी त्याच्या अहंकाराच्या पंजातून आपली म्हणजे आपण मुक्तता करून घ्यायला पाहिजे. मग कुठं आपण त्या विश्वव्यापी दयेपर्यंत पोहोचू, असं त्यांना म्हणायचं. म्हणजे ऍक्च्युली इथं त्यांनी सर्वसामान्य माणसांचा उल्लेख केला. तर परमेश्वराची प्रीती साऱ्या जमिनीवर सारखीच फुलत असते. प्राणी शेवटी आपल्या निर्माणकर्त्याकडे दुसऱ्या कोणत्या कारणाकरिता नाही, तरी तरी पण परमेश्वर का का हे म्हणजे ते विचारतात की प्राणी शेवटी आपल्या निर्माणकर्त्याकडे दुसऱ्या कोणत्या कारणाकरिता नाही, तरी पण परमेश्वरा का का हे म्हणजे त्यांना म्हणायचं की जे काही माणसाचा जन्म झालाय, प्राण्याचा जन्म झालाय, हा परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी किंवा निर्माणकर्त्याला प्राप्त करून घेण्याच्या कारणासाठीच झालाय. तरी पण परमेश्वर आहे असं सगळं का आहे? असं त्यांना म्हणायचंय. अशी मनोवेदना त्याच्या काढण्याकरिता तरी वळतो आणि मग दुःखाचे चटके बसले की मनुष्य शेवटी परमेश्वराकडे म्हणजे त्यांना म्हणायचं की हे जे काही आहे ते विचारायला पण मनुष्यच जातो देवाकडं किंवा परमेश्वराकडं, की ह्या सगळ्या मनोवेदना त्याच्या कानावर घालतो तो आणि मग दुःखाचे चटके बसले की मनुष्य शेवटी म्हणजे दुःख पण स्वतःच ओढवून घेतो आणि त्याचे चटके बसल्यावर पुन्हा परमेश्वराकडे जाऊन विचारतो. खरे पाहता त्याची सुंदरता एवढी आकर्षक आहे की त्या कारणानेच मनुष्याने त्याच्याकडे धाव घ्यावयास हवी. म्हणजे ते साधू सांगतायत की तो इतका आकर्षक आणि सुंदर आहे की त्या सुंदरतेने म्हणजे तो आपोआप आकर्षला जायला पाहिजे परमेश्वराकडं. इतका सुंदर तो परमेश्वर आहे. की त्या कारणाने मनुष्यानं त्यांच्याकडे म्हणजे धाव घ्यायला हवी. साधू महाराज व मी यांच्यातला असा हा संवाद कलकत्त्याच्या कालीघाट मंदिरात चालला होता. म्हणजे त्यांनी सुरुवातच केली होती ना, काली मातेच्या मूर्तीसमोर उभे असताना मागून त्यांना आवाज आला आणि ते साधू महाराज भेटले. तर ते पुन्हा सांगता येते की मी साधू महाराजांचा आणि माझा जो काही संवाद आहे तो कलकत्त्याच्या कालीघाट मंदिरात चालला होता. त्या मंदिराचे सुप्रसिद्ध सौंदर्य व भव्यता पाहण्याकरिता मी तेथे गेलो होतो. एका वाक्यात झटदिशी त्या मंदिराच्या भव्यतेबद्दल व सौंदर्याबद्दल आकस्मिकपणे भेट झालेल्या त्या सोबत्याने आपले वक्तव्य बोलून टाकले. चुना आणि विटा यातून संगीत तर काही निर्माण होत नाही ना. अंतःकरण उघडते कुठे? तर मानव प्राण्याचे जिवंत सूर ऐकून. म्हणजे त्यांनी साधू महाराजांनी हे वाक्य सांगितलं की चुना आणि विटा यातून संगीत तर काही निर्माण होत नाही ना. अंतःकरण उघडते केव्हा? उघडते कुठे? तर मानव प्राण्याचे जिवंत सूर ऐकून. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की चुना आणि विटांपासून जे काही मूर्ती किंवा मंदिर बनतात त्यातनं तर संगीत निर्माण नाही होत. मग खरं जे काही जिवंत सूर ऐकू येतात किंवा संगीत ऐकू येतात ते कुठून येतं? जेव्हा अंतःकरण उघडतं तेव्हा. किंवा मानव प्राण्याचे जिवंत सूर जेव्हा ऐकू येतात तेव्हा. मग आम्ही मोहक सूर्यप्रकाशात सावकाश चालत दरवाजापर्यंत गेलो. तेथे भक्तांचे थवेच्या थवे जात येत होते. साधू महाराजांनी माझ्याकडे आपादमस्तक अवलोकन केले. आपादमस्तक म्हणजे काय? निहाळतात ना पूर्ण पायापासून मस्तकापर्यंत, तर त्याला आपादमस्तक असं म्हणतात. तर साधू महाराजांनी अ, परमहंसांकडे आपादमस्तक अवलोकन केले आणि काय म्हटले, "तू तर अगदी तरुण आहेस. भारत देश सुद्धा तरुण आहे.
प्राचीन ऋषींनी आध्यात्मिक जीवन कसे जगावे याबद्दल काही साचे आखून ठेवलेले आहेत. ते कधीही नष्ट होणारे नाहीत. इतक्या पुरातन काळातील त्यांची सुक्ती वचने आजच्याही काळाला व देशाला पूर्णपणे लागू पडतात. भोगवादाच्या कपट नाटकाच्या प्रभावाने त्यांचा साचा निरुपयोगी झालेला नाही, की त्या कोणत्याही तऱ्हेची कृत्रिमताही आलेली नाही. त्यातील शिस्तीचे नियम आजही या भारत देशाला शिस्तबद्ध करू शकतील. सहस्रावधी वर्षांची गणती गोंधळून गेलेले विद्वान पंडित करतात. पण वैदिक ज्ञानाचे मूल्य या दीर्घ कालावधीत टिकून राहिलेले आहे. हा तुझा वारसा आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी परमहंसांचं काय कार्य आहे हे या पॅराग्राफ मध्ये सांगितलंय. साधू महाराज चांगलेच वक्ते होते. आदर भावाने नमस्कार करून त्यांचा मी निरोप घेत होतो. तेवढ्यात त्यांनी दूरदर्शनचा एक चमत्कार करून दाखवला. तू जेव्हा आज येथून जाशील त्यानंतर तुला एक विलक्षण घटनेचा अनुभव येईल, असं ते साधू महाराज म्हटले. देवळाच्या प्रकारातून देवळाच्या प्राकारातून मी बाहेर पडलो व विमनस्कपणे इकडे तिकडे हिंडत होतो. रस्त्यावरचे वळण घेऊन पुढे चालू लागलो तो अगदी जुन्या ओळखीचा एक मनुष्य अचानकपणे भेटला. तो म्हणजे असा होता की त्याने एकदा गप्पा मारायला सुरुवात केली की त्याला काळ वेळ यांचे भान राहत नसायचे. मी तुझा फार वेळ घेत नाही, त्याने मला वचन दिले. म्हणजे परमहंसाच्या ओळखीचा एक जुना ओळखीचा माणूस त्यांना भेटला, जो की खूप बडबड करणारा, काळ वेळाचं ध्यान भान काय नसलेला, बोलायला चालू केलं की बोलतच राहणारा, असा मला एक माणूस त्यांना भेटला. आणि तो काय म्हटला की मी तुझा फार वेळ घेत नाही, असं त्यानं वचन दिलं त्यांना. आणि काय म्हटला, आज इतकी वर्ष आपल्याला भेटल्याला झाली, त्या अवधीत काय काय झाले ते सगळे सांगशील की नाही, असं म्हटलं. मग काय गंमत आहे, फार वेळ घेत नाही म्हणून म्हणतोय. मला आता गेलं पाहिजे. पण त्यानं आपल्या हाताने मला दाबून धरले व माझ्याकडून तो हकीकती वधवू लागला. म्हणजे त्या माणसानं परमहंसांना विचारलं, की "आपण एवढ्या वर्षांनी भेटलो, या कालावधीत काय-काय झालं ते सांगशील का नाही तू?" असं त्यांनी प्रश्न विचारला त्यांना. आणि त्यांनी हातानं म्हणजे त्यांच्या हाताने परमहंसांचा हात दाबून धरला व माझ्याकडून ते हकीकत वधवू लागले. गंमत अशी माझ्या मनात विचार आला, हा जणू खादाड लांडगा आहे. मी जितके जास्त सांगे तितके अगदी आषाढभूतपणे व अधाशासारखे त्याला जास्त जास्त ऐकावयास हवे असे. मनातल्या मनात मी काली मातेची प्रार्थना केली, की याच्यापासून मला एकदाचा व्यवस्थितपणे सोडेल. बघा असतात ना असे बरेच जण, जेवढी माहिती आपल्याकडनं काढून घेता येईल तेवढी काढून घेतात. आपलं काहीच नाही सांगणार आणि आपल्याकडनं सगळं काही काढून घेतील आणि त्याचा चांगला वाईट जे काही आहे ते नंतर उपयोग करून घेतील. तर परमहंसांचं तर तसंच झालं. त्यांनी थांबून घेतलं त्या माणसाने आणि त्याच्याकडं परमहंसांकडनं काढून घ्यायला लागले. मग परमहंसांनी मनातल्या मनात प्रार्थना केली आणि म्हटले काली मातेला, की "मला या आदाशासारख्या आषाढभूत माणसांपासून सोडव बा म्हणजे या प्रसंगातनं सोडव" म्हणून. नंतर एकदम माझा सोबती तेथून निसटला. मला हायसे वाटले, की सुटलो बाबा याच्या तावडीतून. नंतर दुप्पट वेगाने मी पुढे चालू लागलो. मनात भीती ही की आमचा गप्पिष्ट मित्र मला पुन्हा गप्पात अडकवायचा. म्हणजे ते खूप फास्ट चालायला लागले आणि त्यांना भीती काय होती, का फास्ट चालायला लागले, तर तो पुन्हा गप्पिष्ट मित्र येऊन त्यांना गप्पांमध्ये अडकवेल म्हणून. इतक्यात पुन्हा पाठीमागे जोरजोराने पावलांचा आवाज ऐकू आला. मी आणखी वेग वाढवला. पाठीमागे वळून पाहण्याचे मला धाडस होईना. पण इतक्यात त्या आमच्या दोस्ताने मला गाठलेच. माझ्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला, "मी तुला गंध बाबांचे सांगायला विसरले. ते येथे जवळच शेजारी असतात." त्याने काही यार्डाच्या अंतरावरचे एक घर दाखवले. "त्यांना जरूर जाऊन भेट. मोठी विलक्षण व्यक्ती आहे. तुला काही एखादा विचित्र अनुभव येईल. बरं आहे, मी जातो. नमस्कार." आणि नंतर स्वारी पसार झाली. कालीघाट मंदिरात जो साधू मला भेटला त्याचेही वर्णन असेच होते, हे माझ्या चटकन ध्यानात आले. बघा म्हणजे त्यांनी जे काही त्यांचा मित्र होता त्याने गंधबाबांचा पत्ता सांगितला त्यांना. आणि परमहंस म्हणतात, की जे कालीघाट मंदिरात साधू मला भेटले त्यांचे वर्णनही असेच होते. अ, माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले. मी त्या घरात शिरलो व एका मोठ्या दिवाणखान्यात जाऊन पोहोचलो. बरेच लोक तेथे बसलेले होते. पौरात्य रिवाजाप्रमाणे नारिंगी रंगाचे एक जाजम जमिनीवर अंथरलेले होते. एकदम एक गंभीर संदेश माझ्या कानांवर आला. आता व्याघ्रांबरोबर आता व्याघ्रांबरावर आसनस्थ असे गंधबाबा तुम्हाला दर्शन देतील. कोणत्याही वासहीन फुलाला ते कोणत्याही फुलाचा नैसर्गिक सुगंध देऊ शकतील किंवा कोमेजलेल्या कळीला ते टवटवीत करू शकतील किंवा कोणाच्याही शरीरापासून आल्हाददायक असा सुगंध उत्पन्न करू शकतील. मी त्या बाबांकडे सरळ रोखून पाहिले. त्यांचीही नजर चटकन माझ्याकडे वळली. ते अंगाने स्थूल होते व त्यांना दाढी होती. वर्ण काळा असून त्यांचे डोळे मोठे व चमकदार होते. "बेटा, आनंद झाला मला तुला पाहून. काय पाहिजे तुला बोल. तुला काही सुगंध पाहिजे का?" मग ते म्हटले, "कशा करता?" मला त्यांचे हे बोलणे जरा पोरकट वाटले. "सुगंधाचा वास घेण्याचा चमत्कार अनुभवण्याकरता."
चमत्कारपूर्ण मार्गाने सुगंधाचा आनंद अनुभवण्याकरता, सुगंध निर्माण करण्याकरता ईश्वराला बोलवायचं. त्यात काय झाले? ईश्वरच सर्व सुवासिक पदार्थ निर्माण करतो. होय, पण तो पाकळ्यांच्या नाजूक शिशीमध्ये सुगंध तयार करतो. उपयोगानंतर त्यांना फेकून देण्यासाठी. तुम्हाला फुलं निर्माण करता येतील काय? होय, येतील. पण माझ्या छोट्या मित्रा मी बहुशः सुवासच निर्माण करतो. म्हणजे ते म्हणतात, की मी फुलं निर्माण करण्यापेक्षा बहुतांश वेळा सुवासच निर्माण करतो. मग सुगंधी कारखान्यांना काही काम राहणार नाही. मी काही त्यांच्या धंद्यात व्यत्यय आणत नाही. माझा हेतू फक्त परमेश्वर म्हणजे परत मिश्किलपणे परमहंस म्हणतात, की तुम्ही असं करताय म्हणजे सुगंधी कारखान्यांना काही काम राहणार नाही असं म्हणतात. मग त्याच्यावर त्यांनी उत्तर दिले, "मी काही त्यांच्या धंद्यात व्यत्यय आणत नाही. माझा हेतू फक्त परमेश्वराचे सामर्थ्य दाखवणे एवढाच आहे." पण महाराज, परमेश्वर आहे हे सिद्ध करावयास पाहिजे का? तो प्रत्येक गोष्टीत सर्वत्र चमत्कार करून दाखवीत नाही काय? म्हणजे परमहंसाचा एकदम निर्मळ प्रश्न होता, की सगळीकडे परमेश्वर आहे याचा चमत्कार दाखवून कशाला द्यायला पाहिजे ना? सगळीकडे परमेश्वर आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण हे सगळ्यांना म्हणजे सर्वसामान्य लोकांना माहीत नसतं. म्हणून हे चमत्कार करून दाखवायची गरज पडते. म्हणून मग ते साधू महाराज म्हणतात, की परमेश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी मी हे सामर्थ्य दाखवतो. होय, पण आपण सुद्धा त्याची अमर्याद विविध प्रकारची निर्माण शक्ती थोड्याफार प्रमाणात व्यक्त करून दाखवू नये का? असं ते साधू महाराज म्हणतात. ही विद्या साध्य करावयास आपल्याला किती दिवस लागले? परमहंसाने प्रश्न विचारला त्या साधू महाराजांनी. तर त्यांनी सांगितलं 12 वर्ष. पारलौकिक पद्धतीने सुगंध निर्माण करावयास 12 वर्ष? याचा अर्थ असा आहे महाराज, की या विद्येत तुम्ही 12 वर्षे निरर्थक खर्च केली. अहो, हे सुगंध फुलवाल्याच्या दुकानात जाऊन काही पैसे खर्च करून मिळवता येतात. फुले कोमाजवयास लागली, की त्यांचा सुगंधही जातो. सुगंध तर मृत्यूबरोबरही जातो. ज्यामुळे फक्त शरीरास आनंद वाटतो, त्याची मी वासना का धरावी? किती गहन आणि गहन ज्ञान परमहंसांना होतं. वयाच्या 10व्या-12व्या वर्षी सुद्धा. बघा त्यांनी किती म्हणजे एकदम डीप ज्ञान सांगितले, की सुगंध तर फुलाला पण येतो. मग त्याच्यासाठी 12 वर्ष साधना करायची काय गरज आहे म्हटली. पैसे देऊन पण तो एखाद्या बाटलीत मिळतो. जसं की फुलाला पण सुगंध असतो, पण फुल कोमेजून गेलं की त्याचा सुगंध नाहीसा होतो. याचं वर्णन त्यांनी आपल्या शरीराला लागू केलं पुन्हा. जसं की सुगंध तर मृत्यूबरोबरही जातो. सुगंध म्हणजे काय? जे काही आपण कर्म करू चांगलं, त्याचा सुगंध म्हणतात ना, कीर्ती पसरणं, सुगंध पसरणं. तर मृत्यू झाल्यावर त्याचा पण सुगंध मृत्यूबरोबर जातो. त्यामुळे फक्त शरीरास आनंद वाटतो. म्हणजे जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत शरीराला त्याचा आनंद वाटतो. पण मेल्यानंतर ते पण जातं ना. मग त्याची मी वासना का धरावी? असं त्यांनी प्रश्न केला. म्हणजे कारण त्यांनी विचारलं ना, की "तुला काय पाहिजे? वास बघायचंय का? फूल निर्माण करून दाखवायचंय का? काय पाहिजे?" म्हणून. तर तेव्हा त्यांनी याच्यावर ते उत्तर दिलं, की "मी असली वासना का धरू?" म्हणून. "अहो तत्वज्ञानी, तुमचे बोलणे मला आवडते. आता तुमचा उजवा हात पुढे करा." साधू महाराजांनी आशीर्वाद देण्याचा अभिनय केला. आता कशाचा सुवास तुम्हाला पाहिजे? मग याने म्हणजे परमहंसाने म्हटलं गुलाबाचा. बरे, तसा मिळेल. आणि त्याबरोबर माझ्या हाताच्या मध्यबिंदूमधून एकदम गुलाबाच्या वासाचा आल्हाददायक सुगंध हवेत भरून गेला. मला आश्चर्य वाटले. मी स्मित केले व जवळच्या फुलदाणीतून एक अगदी वास नसलेले मोठे फूल हातात घेतले. या वासहीन फुलाला चमेलीचा वास येईल काय? बरे, तसा मिळेल, असं ते म्हटले. आणि एकदम त्या फुलाच्या पाकळ्यातून चमेलीचा वास येऊ लागला. किमया करून दाखवल्याबद्दल मी त्या साधूबाबांचे आभार मानले आणि त्यांच्या एका शिष्याजवळ जाऊन बसले. त्या शिष्याने मला सांगितले, की या गंधबाबांचे खरे नाव स्वामी विशुद्धानंद असे आहे आणि त्यांना एका तिबेटी योग्याने पुष्कळशा चमत्कृतीपूर्ण अशा योगसिद्धी दिल्या आहेत. त्याने मला अगदी खात्रीपूर्वक सांगितले, की त्या तिबेटी योग्याचे वय 1 सहस्त्र वर्षाहूनही अधिक आहे. म्हणजे ज्या तिबेटियन ऋषींनी योग्यानं त्यांना ही सिद्धी दिली, या गंधभावांनी, त्यांचं वय 1000 वर्षांपेक्षा पण जास्त आहे, असं त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलं त्या शिष्यानी. आणि त्यांचे हे शिष्य गंधबाबा तुम्ही आता जसे पाहिले, तसे साध्या पद्धतीने नेहमीच काही हे वासांचे चमत्कार करून दाखवीत नाहीत. म्हणजे ते म्हणतात, की नेहमीच काय हे वासांचे चमत्कार करून दाखवत नाहीत. त्या शिष्याच्या बोलण्यात आपल्या गुरुबद्दलचा अभिमान अगदी उघड दिसून येत होता. त्यांची चमत्कार करून दाखवायची पद्धत ज्या तऱ्हेचे लोक त्यांना भेटावयास येतात, त्यांच्या निवडीनुसार वेगळी-वेगळी असते. त्यांचे चमत्कार म्हणजे अजब आहेत. त्यांच्या भक्तांमध्ये कलकत्त्याचे पुष्कळसे अगदी बुद्धिवादी असे सुशिक्षित लोक आहेत. मी मनात म्हटले, की अशा सुशिक्षित भक्तांच्या संख्येत माझी आणखी भर पडू नये. जो गुरु अगदी शब्दशः किमया करून दाखवतो असा गुरु मला आवडत नसेल.
गंधबाबांना नम्रपणे नमस्कार करून मी निघालो. रेंगाळत रेंगाळत घरी आलो व आज दिवसभरात घडून आलेल्या 3 विविध प्रकारांच्या घटनांबद्दल विचार करू लागलो. बघा, ते कनेक्ट द डॉट्स काल जे म्हटलं ते परमहंस योगानंद दररोज करायचे. कनेक्ट द डॉट्स त्याने सांगितलं ना, दिवसभरात ज्या 3 वेगळ्या वेगळ्या घटना घडल्या त्यांचा मी पुन्हा विचार करू लागलो घरात आल्यावर. ते डॉट्स कनेक्ट करून बघायला लागले. आता बघूया पुढे काय सांगतात. आमच्या घरातील दारात जो मी प्रवेश करतोय तो माझी बहीण उमा मला भेटली. तू आता काय अगदी फॅशनेबल होत चालला आहेस, अत्तर वगैरे लावून. तिला वास आला असेल ना, ती म्हणते की तू काय आता फॅशनेबल झाला म्हणे अत्तर वगैरे लावून. तर मग मी काही बोललो नाही, फक्त माझ्या हाताचा वास घे म्हणून खून केली. काय गुलाबाचा अगदी मस्त वास आहे, इतका तीव्र कधी वास नसतो. पण म्हणजे ती म्हटली एवढा तीव्र वास नाही, म्हणजे मला तर माहित नाही असतो म्हणून. वास अगदी असाधारणपणे तीव्र आहे हे जाणूनच मी ते परलौकिक सुवासाने भरलेले फूल तिच्या नाकापुढे सावकाशपणे धरले. आहा, चमेली मला आवडते. तिने ते फूल आपल्या हातात ओढून घेतले. म्हणजे त्यांनी ज्याला वास न येणारं जे फूल होतं त्याला चमेलीचा पण वास लावून घेतला होता ना गंधर्वांकडनं. तर ते पण पुढे केलं. आणि ती म्हटली मला चमेली आवडते आणि तिने ते फूल हातातनं ओढून घेतलं. तिचा चेहरा जरा गोंधळल्यासारखा दिसला. कारण ज्या फुलाला काही वासच नसतो हे तिला माहित होते, अशा फुलातून ती वारंवार चमेलीचा सुगंध घेत होती. त्यावरून माझा संशय दूर झाला की गंधबाबांनी माझ्यावर मोहिनी टाकून मला एकट्यालाच त्या फुलाचा सुवास घेता यावा अशी किमया केली की काय. म्हणजे त्यांना थोडासा संशय आला की माझ्या एकट्यापुरतच, म्हणजे आपण म्हणतो ना हिप्नॉटिझ करणं किंवा जादूचे खेळ असतात ना डोळ्यांना हे करण्याचे. ज्या तिला पण माहित होतं त्या फुलाला कधी वासच येत नाही. तिला जेव्हा त्याचा वास यायला लागला त्याच्यावरनं त्यांना ते जरासं चांगलं बरं वाटलं किंवा खरं आहे असं वाटलं. त्यानंतर माझा एक मित्र अलकानंद याच्याकडून मला असे कळाले की गंधबाबांना अशी सिद्धी अनुकूल आहे. मला वाटते तशी सिद्धी विश्वातल्या असंख्य क्षुधातूर लोकांना प्राप्त झाली तर किती चांगले होईल. म्हणजे परमहंसांचा जो मित्र आहे अलकानंद त्यानं हे व्यक्त केलं की जर विश्वातल्या असंख्य जे क्षुधातूर म्हणजे ज्यांना अशा सिद्धी प्राप्त करून करून घ्यायची क्षुधा आहे, प्यास आहे किंवा तहान आहे, अशा लोकांना जरी प्राप्त झाली तर किती चांगलं होईल असं ते म्हणतात. अलकनंदाने मला पुढे सांगितले की बर्द्वानला गंधबाबांच्या घरी मी गेलो होतो. त्यावेळी 100 पाहुणे तेथे आले होते. मोठाच उत्सव समारंभ होता. कारण योगी महाराजांची अशी ख्याती होती की नुसत्या हवेतून ते जड वस्तू काढीत. मी हसत हसत बाबांना विनंती केली की काही मोसंबी काढून दाखवा. त्यावेळी मोसंब्यांचा मोसम नव्हता. त्याबरोबर त्यांच्या समोरील केळीच्या पानावरील पुऱ्या हळूहळू फुगून प्रत्येक पुरीची एक सोललेली मोसंबी तयार झाली. त्यापैकी एका मोसंबीची मी भीक भीतच चव घेतली, पण ती स्वादिष्ट होती. म्हणजे त्यांचा जो मित्र होता, जेव्हा ते मित्राबरोबर बोलायला लागले गंधबाबांबद्दल, तेव्हा त्या मित्रानं सुद्धा गंधबाबांच्या त्यांच्याबद्दल झालेल्या जे काही एक्सपिरियन्स त्यांनी घेतले होते त्या अलकनंदाने, ते सांगायला लागले. पुष्कळ वर्षानंतर गंधबाबा अदृश्यातून दृश्य कसे निर्माण करीत, हे मला अंतर्ज्ञानाने समजून आले. बघा, परमहंस योगानंदांना थोड्या वर्षांनंतर गंधबाबा हे अदृश्यातनं दृश्य कसं निर्माण करतात हे त्यांना कळालं. कसं समजलं? अंतर्ज्ञानानं, आत्मज्ञानानं समजलं. परंतु खेदाची गोष्ट अशी की ही पद्धत या जगातील असंख्य क्षुधातुर लोकांच्या आवाक्या पलीकडील आहे. तर ते काय म्हणतात, खेदाची गोष्ट अशी आहे की इथं जे काही क्षुधा किंवा तहानलेले क्षुधा असलेले किंवा ज्यांना सिद्धी प्राप्त व्हावी या याचनेमध्ये असलेली जी लोक आहेत त्यांच्या आवाक्या पलीकडची आहे ती गोष्ट. म्हणून स्पर्श, रूप, चव, श्रवण व गंध या विषयांच्या ज्ञानेंद्रियांनी निर्माण केलेल्या सगळ्या प्रेरणा इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्या स्पंदनातील कमी जास्त फरकामुळे उत्पन्न झालेल्या असतात. हे स्पंदन पुन्हा प्राणाकरावी म्हणजे लाईफट्रॉन नियंत्रित केले जाते. लाईफट्रॉन म्हणजे सूक्ष्म जीवशक्ती किंवा अणुशक्तीहूनही सूक्ष्म अशी 5 विवक्षित संवेदनाशील कल्पना वस्तू करवी बुद्धिपूर्वक प्रेरित झालेली अशी ऊर्जा. हे खूप छान आहे. म्हणजे याच्याबद्दल आता बोलायला लागलं तर अजून 1 तास जाईल, की हे जे सांगितलं ना प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं, म्हणजे जे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याला आपण म्हणतो किंवा आपण मॅनिफेस्टेशन करताना आपल्याला सांगितले, की डोळ्यांनी बघणं, जिभेनी चव घेणं, कानाने ऐकणं, नाकाने वास घेणं आणि स्पर्श करणं. ही 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत, ह्या इंद्रियांमध्ये अशी क्षमता असते, की म्हणजे ज्यांची तेवढ्या लेव्हलची साधना आहे, जसं परमहंसाने सांगितलं, की ती आवाक्याच्या पलीकडची आहे सामान्य लोकांच्या. तर हे सायंटिफिकली कसं होतं त्यांना आत्मज्ञानातनं कळालं परमहंसांना, की इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन जे आहेत त्यांच्यातले स्पंदनं जे आहेत
म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या काही वस्तू तयार झाल्यात ना, त्या इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनने झाल्यात. म्हणजे ह्याच्यात पुन्हा सायन्स येतं, फिजिक्स येतं, क्वांटम फिजिक्स त्याच्या पुढची एक कन्सेप्ट आहे. तर त्या फिजिक्समध्ये या कन्सेप्ट आहेत, की इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन कुठलीही वस्तू जी काही आपल्याला दिसते, ती या इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनच्या स्पंदनांमुळे होते. आणि जेव्हा ही स्पंदनं कमी जास्त प्रमाणात होतात, त्यानुसार ती म्हणजे त्या कमी जास्तच्या फरकामुळं लाईफट्रॉन म्हणजे एक सूक्ष्म जीवशक्ती जी असते, अणुशक्तीहूनही सूक्ष्म म्हणजे आपल्याला अणु आणि रेणू माहिती आहे. तर ती जी शक्ती आहे, जीवशक्ती ती त्या अणुपेक्षा पण सूक्ष्म असते आणि त्या 5 विवक्षित संवेदनशील कल्पना म्हणजे 5 विवक्षित संवेदनशील कल्पना कुठल्या? हे आपले 5 ज्ञानेंद्रियां थ्रू जे काही कल्पना केलेली आहे ती समजा आता मगाशी त्यांनी सांगितलं अलकनंदानी, की मोसंबी करून दाखवा म्हणून सांगितलं. तर त्यांनी काय केलं, की पुरी जी होती ताटात एका, त्या पुरीचं त्यांनी मोसंबी बनवलं. तर ते कसं बनवलं? तर पुरी बनण्यासाठी ते इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनना समजा एका ठराविक फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, की 1-1 मिलीमीटरच्या अंतरावर ठेवलं गेलं तर पुरी बनत असेल, बरोबर? तर त्यांनी काय केलं, ते 1 मिलीमीटरच्या अंतरावरचे जे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन होते त्यांना 1च मिलीमीटरच्या 0.1 मिलीमीटरच्या अंतरावर घेतलं आणि त्याचं मोसंबी बनवलं. म्हणजे काय आहे ह्याच्यात सायन्स, की ते इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचं जे कमी जास्त स्पंदनं जे आहेत आणि ती स्पंदनं कमी जास्त करण्यासाठीची जी सूक्ष्म जीव जी शक्ती आहे, सूक्ष्म शक्ती, जी की आपल्या कल्पनेतनं निर्माण होते. बघा म्हणजे वी आर अ क्रिएटर म्हणजे आपण जे काही बनवतो ते आपण बनवत असतो. आता हा एकदा सेशन घेऊ आपण नंतर कधीतरी हे पुस्तक झाल्यानंतर, की हे फिजिक्स कसं काम करतं, मॅनिफेस्टेशन कसं होतं. सायंटिफिकली ज्यांना कोणाला इच्छा असेल ऐकायची, तर ते मी सांगू शकते. पण त्याच्यामागे पुन्हा तुम्हाला ते फिजिक्स कळालं पाहिजे. प्रोटॉन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन म्हणजे काय, न्यूट्रॉन म्हणजे जे काही आहे ते सगळं तुम्हाला थोड्या बेसिक कन्सेप्ट माहिती असल्या पाहिजेत. मग त्याद्वारे समजायला सोपं जाईल ते. तर ते सांगतात त्यांना आत्मज्ञान झालेलं. तर त्या सूक्ष्म जीवाच्या सूक्ष्म शक्तीच्या द्वारे ते इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन मध्ये जे स्पंदन आहेत कमी जास्त होण्याचे, तर त्या जीवशक्तीच्या सहाय्यानं त्या पुरीचं मोसंबी बनतं. तर असं हे आपण जी काही कल्पना करू त्यानुसार आपल्या बुद्धिपूर्वक प्रेरित अशा त्या कल्पनेनं ती वस्तू तशी ऊर्जा निर्माण करते आणि ती वस्तू तयार होते. बाबा काही योग साधनांच्या सामर्थ्याने या प्राणशक्तीशी एकसूर एकताल होऊन या लाईफ ट्रॉनच्या स्पंदनांच्या स्थितीत फरक घडवून आणीत व त्यांच्या करवी आपल्याला पाहिजे ती वस्तू निर्माण करीत. त्यांनी जे सुवास निर्माण केले, मोसंबी काढून दाखवली किंवा इतर जे दुसरे चमत्कार करून दाखवले, ते म्हणजे या ऐहिक लहरींचे जड जड वस्तूंमध्ये झालेले रूपांतरण किंवा परिवर्तन. बघा, काय सांगितलं? हे चमत्कार म्हणजे काय नाही, कोणीही करू शकतं, आपण पण करू शकतो. पण कधी ते जे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन मध्ये स्पंदन चेंज करायची जी सूक्ष्म जीवशक्ती आहे ना, त्याचं जेव्हा ऍक्टिव्हेशन होईल ना आपल्यामध्ये, तेव्हा आपण पण तसं करू शकतो. तर ते कसं केलंय गंधबाबांनी, हे इथं त्यांनी व्यवस्थितपणे परमहंसांनी सांगितलंय. जड वस्तूमध्ये रूपांतरण केलं. त्या काही मोहिनी विद्येने निर्माण केलेला आंतरिक संवेदना नव्हे. मोहिनी म्हणजे हिप्नॉटिझम जे म्हणतो ना किंवा जादूगारचे प्रयोग करतात हातचलाखी करून, तर ते तसं नाहीये असं ते म्हणतात. डॉक्टर लोकं मोहिनी विद्येचा उपयोग लहान-लहान शस्त्रक्रिया करण्याच्या वेळी करतात. भूल आणणाऱ्या औषधाने रोग्याच्या जीविताला जेव्हा धोका असतो, तेव्हा या विद्येचा उपयोग मानसिक क्लोरोफॉर्म सारखा होतो. आता तुम्हाला माहिती असेल ना, क्लोरोफॉर्मचा वास दिला तर बेशुद्ध पडतो माणूस. तर त्यांनी सांगितलंय, की काही-काही शस्त्र लहान-लहान शस्त्रक्रिया करायला जेव्हा लागतात, तेव्हा डॉक्टर मोहिनी विद्येचा उपयोग करतात. म्हणजे काय करतात? भूल आणण्या किंवा बेशुद्ध पाडणे. तर भूल आणणाऱ्या औषधाने रोग्याच्या जीविताला जेव्हा धोका असतो, म्हणजे जेव्हा ते केमिकल वापरलं जातं. कारण बऱ्याच जणांना अॅनेस्थेशियाची पण ॲलर्जी असते. साइड इफेक्ट्स होतात त्यांना. म्हणजे काय? त्यांना अॅनेस्थेशिया किंवा जे भूल देण्याचं इंजेक्शन देतात, स्प्रे मारतात, गोळ्या देतात, जे काही आहे ते अॅनेस्थेशियाचे जे काही कन्सेप्ट्स आहेत. तर त्याची ॲलर्जी ज्यांना असते ना, त्यांच्यासाठी डॉक्टर लोकं मोहिनी विद्येचा वापर करतात म्हणून सांगितलं. पण ज्यांच्यावर या मोहिनी विद्येचा वारंवार उपयोग केला जातो, त्यांच्या जीविताला ह्या प्रयोगांनी धोका निर्माण होतो. ह्या प्रयोगांनी एक प्रकारचा निषेधात्मक असा काही मानसिक परिणाम घडून येतो, की जेणेकरून काही काळाने मेंदूतील पेशींची नैसर्गिक क्रिया बिघडून जाते. मोहिनी विद्या म्हणजे दुसऱ्याच्या चैतन्याच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करणे. आता आपल्याला माहिती आहे चैतन्य म्हणजे काय? आपला कॉन्शियसनेस, चेतना. म्हणजे रेकी वगैरे आपण ऐकतो ना, हिलिंग वगैरे म्हणजे काय आहे? दुसऱ्याच्या चेतनेच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करणे. मग त्याचा परिणाम काय होतो हे परमहंसांनी त्यांच्या या आत्मचरित्रात लिहून ठेवलंय. मग आता चूक बरोबर हे आपलं-आपलं समजून घ्यायच्यात सगळ्या गोष्टी.
हे प्रयोग असे जे काही क्षणिक देखाव्याकरिता करतात, ज्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आहे अशा सिद्धांच्या चमत्कारांशी काही संबंध नाही. परमेश्वराच्या ठिकाणी जागृत असल्याने हे खरे सिद्ध विश्वरूपी स्वप्न अनुभवणाऱ्या सृष्टीकर्त्याशी एकरस झालेल्या आपल्या इच्छाशक्तीने स्वप्न सृष्टीत बदल घडवून आणतात. गंध बाबांनी जे आश्चर्य निर्माण करणारे प्रयोग दाखवले ते डोळ्यांना विस्मयकारी वाटतात. हे खरे, पण आध्यात्मिक दृष्ट्या त्यांचा काही उपयोग नाही. कर्मणुकीच्या पलीकडे त्यांचा काही उपयोग नाही. परमात्म्याच्या स्वरूप शोधनाच्या मार्गात ते साधकाला अडथळे आणतात. असामान्य सिद्धीचे हे अवडंबरपूर्वक प्रदर्शन सिद्ध पुरुषांनी त्याज्य मानलेले आहे. पर्शियन गूढवादी अबू सय्यद हा एके समयी पाणी, हवा व आकाश यांच्यावर मिळवलेल्या सिद्धी सामर्थ्याचा गर्व बाळगणाऱ्या काही फकीरांकडे पाहून उपहासाने हसला. अबू सय्यद तिरस्काराने म्हणत असे, बेडकाला सुद्धा नाही का वाटत की पाण्यातच आपले घर आहे म्हणून? कावळा आणि गिधाडही हवेत अगदी स्वच्छंदपणे विहार करतात. सैतान हा सुद्धा एकाच वेळी पूर्वेकडे व पश्चिमेकडे वावरत असतो. सच्चा मनुष्य तो की जो आपल्या इतर बांधवांमध्ये सचोटीने वागून राहतो. बघा किती छान वर्णन केलंय, की त्यांनी सांगितलं की बेडकाला सुद्धा पाणी म्हणजे आपलं घर वाटतंय. कावळ्याला, गिधाडांना पण हवेत स्वच्छंदपणे विहार करताना सगळं जे काय आहे ते आपलंच वाटतंय. सैतान हा सुद्धा एकाच वेळी पूर्वेकडे पश्चिमेकडे वावरत असतो. आणि सच्चा मनुष्य तो म्हणजे त्यांनी खरा माणूस कोण किंवा माणुसकी ज्याला म्हणतात ते म्हणजे काय हे इथं सांगितले, की जो आपल्या इतर बांधवांमध्ये सचोटीने वागून राहतो. आपला जो काही धंदा आहे तो तो प्रामाणिकपणे करतो. पण ज्याला ईश्वराचा एक क्षणभरही विसर पडत नाही. दुसऱ्या एका प्रसंगी त्या पर्शियन उपदेशकाने धार्मिक आचरणाविषयी आपले जे विचार व्यक्त केले ते असे, स्वार्थमूलक वासना व हव्यास यासारख्या गोष्टी ज्या तुमच्या डोक्यात भरून राहिल्या आहेत, त्या बाजूस ठेवणे, तुमच्याजवळ जे काय आहे त्याचे उदार हस्ताने दान करणे आणि आपत्तीच्या प्रसंगात माघार न घेणे. बघा इथं पण दानाचं सांगितलंय, डोनेशन. आणि काय सांगितले? आपत्तीच्या प्रसंगात माघार न घेणं. म्हणजे एखादी आपत्ती आपल्यासमोर घडत असेल तर तिथं मदत करणं. म्हणजे त्यांनी सांगितले का आपत्तीच्या प्रसंगात माघार न घेणं. म्हणजे ती बघून न बघितल्यासारखं मदत न करता येणं, हे त्यांनी सांगितले की हे नाही करायचं म्हणून. पण काली घाटावरील मंदिरात भेटणारा तो निष्पक्षपाती साधू बाबा किंवा तिबेटमध्ये सिद्धी शिकून आलेले गंध बाबा यांपैकी कोणीही मला गुरुसारखे वाटले नाहीत. बघा ते अजूनही गुरूंच्या शोधात आहेत. म्हणजे ते गंध बाबांना पण बघतात तर माझे गुरु आहेत का म्हणूनच बघतात. ते दुसरे साधू भेटले त्यांना पण ते माझे गुरु आहेत का असं बघतात. पण त्यांना ज्या गोष्टी पटत नाहीत त्या परखडपणे ते तिथे बोलतात. आणि त्याला पण त्यांना पाहिजे तसं उत्तर त्यांना मिळतं आध्यात्मिक रूपाचं. तर माझ्या हृदयात जे विचार आहेत ते बरोबर आहेत की नाही हे तपासून घेण्याकरिता मला गुरुची अशी जरुरीच नव्हती. कारण हे जे विचार मला सुचत ते माझ्या हृदयातील आतल्या गूढ संवेदनांनीच कधी-कधी प्रेरित होत असत. जेव्हा शेवटी मला माझ्या गुरुचे दर्शन झाले, तेव्हा त्या गुरुनेच मला आपल्या स्वतःच्याच उदात्त उदाहरणाने सच्चा सत्प्रवृत्त पुरुष कसा असतो हे दाखवून दिले. बघा, मग त्यांनी शेवटी सांगितलं, की हे जे काही आहे म्हणजे आता त्यांना मध्ये गंधबाबांनी फूल दिलं ते त्यांना हिप्नॉटिझ केल्यासारखं वाटलं मला एकट्यालाच. तर त्यांना शंका आली ना थोडी. तर त्यांच्या बहिणीनं त्याचा एक्सपिरियन्स घेतल्यावर मग त्यांना वाटलं, की हां बाबा ठीक आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं की जेव्हा-जेव्हा या सिद्धी बघून किंवा परमेश्वराचं सामर्थ्य बघून त्यांना ते पटायचं पण नाही. पण मनात जेव्हा डाऊट यायचा तेव्हा ते परीक्षण खरं आहे की खोटं आहे, चूक आहे की बरोबर आहे, जाणून घ्यायचं असायचं. तेव्हा म्हटलं जातं ना, की गुरु असतील तर ते चूक बरोबर सांगू शकतात, योग्य मार्ग दाखवू शकतात. म्हणून ते गुरूंच्या शोधात होते. तर ते म्हणतात, की मला गुरूंची पण यासाठी गरज नाही आहे, कारण की माझ्या हृदयात जे विचार यायचे ते तपासून घेण्याकरताच यायचे. म्हणजे बरोबर चूक जे काय आहे ते तपासण्यासाठीच माझ्या आतमधून विचार यायचे किंवा ते प्रश्न यायचे जे डायरेक्ट ते विचारायचे समोरच्यांना. तर अशा पद्धतीनं हा 5वा चॅप्टर पण इथं संपलेला आहे. तर आपण आता ध्यान करूया. ध्यानासाठी तयार राहा. वॉटर करून घ्या सगळ्यांनी आणि पाणी पिऊन घ्या. 1 मिनिटाचा वेळ देते मी सगळ्यांना.